2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांचं आहे आणि या शांततेच्या ठिकाणी भिक्षू ध्यान साधना करतील किंवा 6 महिन्याचं त्यांनी संकल्प करून ध्यान साधना आणि पद्धतीचा अभ्यास करू शकतात. अशा गुहा दिसते आपल्याला, गुहा आहे ही छोटीशी. सावकाश मावशी, हे बघा प्राचीन लेण्या आहेत ना, त्यामुळे हे तरी असतो. ह्या लेणी, ही लेणी आम्ही बघितली. आणि आमच्या आत्याच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सगळे इंटरेस्टेड व्हिडिओसाठी, मोर ट्रॅव्हलिंग व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा. चला, जय भीम, नमो बुद्धाय सगळ्यांना. जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई. रमाई कन्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपली धम्मसभा निघाली आहे. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा अंतर्गत वार्ड शाखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विज्ञान प्रबोधिनी बुद्धविहार या ठिकाणाहून आपली ही धम्मसभा निघाली आहे. आणि या धम्मसभेच्या माध्यमातून आम्ही आज धम्मविनय मॉनेस्ट्री जुन्नर या ठिकाणी आम्ही चाललो आहोत. लेणी संवर्धन करणार आहोत. त्याचबरोबर आम्ही बरंच काही तिथे पाहणार आहोत आणि तुम्ही सुद्धा आमच्या सोबत पाहणार आहात लवकरच. आपण पुढे निघणार आहोत, तुम्ही चला. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम म्हणायचं. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम ताई. इथं थांबायचं, प्लीज जायचं. जय भीम, जय भीम भाऊ, थँक्यू. जय भीम, जय भीम, जय भीम. आले का सगळे? जय भीम करा. जय भीम, पटापट पटापट. जय भीम, जय भीम, जय भीम ताई, जय भीम, जय भीम, जय भीम. या लवकर. जय भीम, जय भीम ताई, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. या लवकर लवकर, या लवकर. जय भीम, या लवकर. जाऊ नका कोणी, तिकडे या. समनाशी वाजवतोच तिकडे मागे गेले. जय भीम. तर ही आमची धम्मस्थळ आहे. धम्मस्थळीमध्ये आम्ही एवढे सर्व पर्यटक आहोत या ठिकाणी. जय भीम सर्वांना. जय भीम, जय भीम, जय भीम. तरी एवढे आम्ही सगळे पर्यटक आहोत. धम्मस्थळीसाठी आलोय. जुन्नर येथे धम्म मॉनेस्ट्रीच्या इथे आलोय.
भक्तीची उभं केलेलं साम्राज्य आहे बरं का हे जे सगळं. हां, हे धम्मविनय मॉनेस्ट्री सुमंगल भंतेजींचं इथं त्यांनी हे केलं. काय समता मेडिटेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या भिक्षू संघाची ही एक संस्था आहे, जी संस्था जुन्नर येथील निमगावतर्फे माळुंगे या गावात या ठिकाणी भिक्षू संघाची निर्मिती होत आहे. तर या समता मेडिटेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेमार्फत या ठिकाणी जे साधक ज्यांनी 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांची जी विद्या आहे ती विद्या आज स्वरूपात विपश्यना मार्गात ध्यानस्थ असणारे साधक साधिका ज्या ध्यान साधनेशी समर्पित आहेत अशा भिक्षूंना या ठिकाणी एक व्यासपीठ मिळतंय किंवा या ठिकाणी एक असं ठिकाण मिळतंय की ज्या ठिकाणी खूप शांतता आहे आणि या शांततेच्या ठिकाणी भिक्षू ध्यान साधना करतील, त्रिपिटकाचा अभ्यास करतील, परित्राणाचा अभ्यास करतील आणि परिपूर्ण धम्म प्रसाराचं काम करतील अशी या ठिकाणी एक मॉनेस्ट्री बनते. तर त्या मॉनेस्ट्रीमध्ये आपण जसं सुरुवातीला आलात तिथे एक ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण 10 मिनिटाचं आनापान देतो. आनापान दिल्यानंतर आपण जे समोर जे आहे सध्या तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी दोन भिक्षू राहतात, अनागारिक राहतात, धम्मसेवक राहतात. त्याचबरोबर या ठिकाणी 2 भिक्षू निवासाचं काम चालू आहे. हे भिक्षू निवास अशा स्वरूपात बनवलंय की या भिक्षू निवासामध्ये आतमध्येच भिक्षूंना सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. जसं की आपण ध्यान केंद्रामध्ये एक सेपरेट ध्यानासाठी सेल असतो, तसं या भिक्षू निवासामध्ये एकत्रित भिक्षू निवास आणि सेल एकाच ठिकाणी असेल, ज्या ठिकाणी भिक्षू स्वतःला पाहिजे तेवढा काळ ते स्वतः अधिष्ठान घेऊन 30 दिवसाचं, 7 दिवसाचं किंवा 6 महिन्याचं त्यांनी संकल्प करून ध्यान साधना आणि परितीचा अभ्यास करू शकतात. अशा 2 या ठिकाणी भिक्षू निवासाचं सध्या काम चालू आहे. त्याचबरोबर हा जो पूर्ण एरिया आहे या ठिकाणी 7 भिक्षू राहतील अशी व्यवस्थेचं सध्याचं प्लॅन आहे. त्याचबरोबर समोरच्या बाजूला जे तुम्हाला दिसतंय तिथं तात्पुरत्या स्वरूपात ध्यानासाठी आपण एक 10 ते 12 जण ध्यान करू शकतात अशी निर्मिती केलेली आहे. ती जागा नियोजित त्या ठिकाणी 32 भिक्षू ध्यान करतील अशा स्वरूपात भविष्यात त्याचं काम आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भिक्षू तसेच अनागारिक श्रामणेर या ठिकाणी राहून ध्यान साधना करतील, परितीचा अभ्यास करतील, त्रिपिटकाचा अभ्यास करून धम्म प्रसार करण्यासाठी एक या ठिकाणाहून जी धम्मभूमी आहे जुन्नर ऐतिहासिक धम्मभूमी त्या ठिकाणी पुन्हा एकदा धम्म रुजवण्याचं काम समता मेडिटेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट करत आहे. तर ऐतिहासिक वारसा लाभलेली ऐतिहासिक धम्मभूमी जुन्नर या ठिकाणी आता आम्ही चाललेलो आहोत. आताच आम्ही एका धम्मविनय मॉनेस्ट्रीला भेट देऊन तिथे भंतेजींची थोडीशी धम्मदेशना ऐकली. त्याचबरोबर तेथील परिसराचा पूर्णपणे आढावा घेतला, भोजन वगैरे केलं आणि आता आम्ही लेण्याद्रीच्या दिशेने लेणी संवर्धनाकरता संपूर्ण आमची पर्यटक जात आहोत. आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्यापुढे ती एक कार चाललेली आहे. आमचे आदरणीय सचिन मौलीवार हे आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत या तिकडच्या भागाचं. तर आपण आता लेणी संवर्धन करण्याकरता जात आहोत. आपण अतिशय निसर्गाने सौंदर्यित असलेला हा भाग आपण पाहत चालू आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. बघा असं हे निसर्ग सौंदर्य आहे. परत एकदा आमचे प्रवासी आता हे दुपारनंतरचं म्हणजे पहिलं सेशन संपलेलं आहे. आता यानंतर भोजनानंतर दुपार सुरू झाले. आता दुपारनंतर आमच्या या पर्यटकांच्या चेहऱ्यावरचे कशा प्रकारचे भाव आपल्याला बघायला मिळत आहेत ते आपण सर्वजण बघत आहोत. सर्वांचं भोजन झालेलं आहे. आता सगळे आता अजून पण सगळे फ्रेशच दिसत आहेत. अजून फ्रेश आहेत सगळे. जेवण वगैरे झाले, भोजन पण झालेलं आहे. धम्मदेशना सर्वांनी ऐकलेले आहे. आता आम्ही पुढच्या ठिकाणाला भेट देण्यासाठी चाललेलो आहोत. ऐतिहासिक भूमी असलेलं आहे, ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे जुन्नर ठिकाण. यामध्ये आम्ही धम्मविनय मॉनेस्ट्री बघून आता सध्या अशा ठिकाणी चाललो आहे की जिथं लेण्याद्री इतिहासाचा मोठा वारसा लाभला आहे अशा ठिकाणाला. त्या ठिकाणी आम्ही सगळेजण चाललेलो आहोत. तर हे सगळे आपण बघतोय सगळे फ्रेश आहेत, सगळे फ्रेश दिसत आहेत. अजून तरी सगळे फ्रेश आहेत. जेवल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. तर आता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धांचा, तथागत गौतम बुद्धांचा, तथागत गौतम बुद्धांचा. तर आम्ही जुन्नर येथील लेणी संग्रहामध्ये येऊन दाखल झालोय. आता आम्ही अंबिका आणि लेणी भूत लेणी इकडे चाललोय आम्ही. अजून सर्वांचा स्टॅमिना
व्यवस्थित आहे आपल्याला बघायला मिळतोय. इकडे पण बऱ्यापैकी सर्व चाललेले आहेत. अजून पुढे जाऊन सांगता येत नाही अजून कोण किती टिकणार आहे. पाहूया आपण. जरी आपल्याला भीती वाटत असेल या ठिकाणी तरी भिण्याचं काही एक कारण नाही. आपण बघत आहोत आजूबाजूला कुठेही आपल्याला बिबटू दिसत नाही, त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. रेडी स्टार्ट. चला मिशन स्टार्ट. चला रे चला लवकर सगळे. कुठून जायचं? अंबिका, अंबिका लेणी समूह आणि भूत लेणी समूह. चला चला तर मग चलो आता आपल्याला इथून पुढे जायचंय. चला ना. हो. अरे बापरे, झाला सगळ्यांचा स्टॅमिना संपलेला आहे. या ठिकाणी आपल्याला मंद गतीनं सर्वजण चालताना दिसत आहेत. बघून घ्या. शहरी जीवन जगत असताना पिझ्झा बर्गरच्या मागे लागलेली युवा पिढीची ही अवस्था आहे बघा. अशा प्रकारची. बऱ्याच वेळानंतर शेवटी आम्ही अंबालेनी आणि भूतलेनी इथे येऊन दाखल झालेलो आहोत. ही पहा. तर शेवटी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. ही पहा लेणी सर्व. बुद्धलेणी भूतलेनी भूतलेनी. कुठे आहे कशी आहे आपण पाहूया. चला आता लेणी बघूया पहिल्यापासून. चला मुलांकडे लक्ष द्यायचं. चला लेणी बघायला वरती. चला चला आता वरती जाऊया. इथं बघा छोटंसं होल सारखं आहे. ह्याच्यातून फार सांभाळून जावं लागणार आहे आपल्याला. हे बघा इथं आम्ही चाललेलो आहोत या लेणीमधून. चला लवकर. ही गुहा दिसते आपल्याला. गुहा आहे ही छोटीशी. इथून आम्ही आतमध्ये चाललोय. अरे वा, इथून आलो वरती. हे बघा चौकशा मावशी. हे बघा बरं. ह्या हे बघा ही लेणी ह्या प्राचीन गुफा आहेत. आता काय बरं आतमध्ये असेल? भीती वाटते का? अशा गुफा प्राचीन गुफा तिथे भंतीजी ध्यानस्थ तासन तास बसायचे. अशा ह्या गुफा बघा पूर्वी ह्याच्यातून लेणीमधून तिथं आलेल्या आहे. लेणी संवर्धन. हे बघा एकदम छोटस असं गुफा आहे. त्याला आता लोक आहे. हे आतमध्ये गुफा आहेत. इथे जेव्हा जेव्हा भंतेजी येतात तेव्हा हे दरवाजे खुले होतात कारण ध्यानस्थ बसण्यासाठी. चुप रे बाबा. तर ही अंबिका लेणीमध्ये आम्ही आलो आहोत. ही प्राचीन गुफा आहे. या ठिकाणी आपण बघत आहोत तथागत बुद्धांची इथं मूर्ती, कोरीव मूर्ती दिसत आहे आपल्याला. त्याचबरोबर इथं 3 अरहंत सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघा दिसत आहेत. अतिशय सुंदर असं हे दगडामध्ये खोदकाम करून ही कोरलेल्या ह्या कोरीव काम आहे ह्या लेण्या. लेणी म्हटलं की तिथं बुद्ध धम्म, प्राचीन बुद्ध धम्माची आणि बुद्धांचे शिष्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तर ह्या अशा प्रकारच्या ह्या 5 प्राचीन लेण्या आपण बघतो. यामध्ये इथं तथागत दिसत आहेत आणि आतमध्ये इकडे या बाजूला आपण बघूया. इकडे अरहंत बघू. हे बघू ह्या साईडला अरहंत. तर ह्या अशा छोट्या छोट्या गुफा असायच्या. या ठिकाणी भंतेजी तथागत बुद्धांच्या काळातले एकदम ध्यानस्थ असे स्वरूपात बसायचे जेणेकरून यांना कसल्या प्रकारचा डिस्टर्ब होऊ नये यासाठी या ठिकाणी अशा प्रकारचे. तर आता आपण या ठिकाणी पाहिलं आहे. आपण पुढची लेणी पाहायला जाऊया. आता ह्याच्यातून आम्ही उतरलोय बरं का. इथे ही गुफा आहे. त्या बाजूला जातो. या ठिकाणी छोटे छोटे गुफा आहेत. या ठिकाणी हे बघा इथे म्हणते जी बसायची. आणि हे काय पाण्याचं? हे बघा हे काय पाणी दिसते. काय आहे? पाणी होतं. पाण्याचा विषय आहे इथे बाबा. हे बघा हे स्तूप. हे काय आहे? बरं आता आम्ही इथे या ठिकाणी लेणी बघितली आहे. लेणी बघून झाली. आता आम्ही वंदना घेणार आहे आणि वंदना घेतल्यानंतर आम्ही
पाण्याची बॉटल आम्ही त्यामुळे सगळं फिरून आलो. होय, चला इथं वंदना घ्यायची एका सुरात. आता हे चैत्य स्तूप आहे बघा. राहतो तर ही धम्मलेखी तर ह्या हे बघा हे हो हे प्राचीन लेण्या आहेत ना, त्यामुळे हे तरी अस्पष्ट अशी इथं धम्मलिपी आपल्याला बघायला मिळते. हे बघा दिसते ना. तर आता आंबा अंबिका लेणी आमची बघून झालेली आहे. आता आम्ही पुढची लेणी बघण्यासाठी निघालो आहोत. बरं, आता आपण इकडे कोणती लेणी बघायला चाललोय? भूतलेणी. हा. आता आम्ही भूतलेणीला चाललोय. तर आमच्या बरोबर ही लहान लहान मुले सुद्धा आहेत बघा, आमच्याही पुढे पळत आहेत. आम्ही आंबा अंबिका लेणी बघितली. आताच आपण आंबा अंबिका लेणी बघितले. आता भूतलेणी बघायला चाललेलो आहोत. लवकरच भूतलेणी बघणार आहोत. बघा आमचे पर्यटक कसे पळत आहेत पुढे आम्हाला सोडून. सगळे पर्यटक कसे पळत आहेत बघा. इकडे काय पर्यटक आहेत सगळं. पण हा मग छान. हा जंगलातून घाबरू नका. हे बघा इथे भीतीदायक काहीतरी आहे. हा निवडून जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो माता रमाईचा विजय असो माता रमाईचा विजय असो माता रमाईचा विजय असो भारतीय बुद्ध महासभेचा विजय असो. भूतलेणी मध्ये आता आपला प्रवेश झाला आहे. भूतलेणीला सुरुवात झाली. हा छान. हे बघ छान मस्त दगडाचा बांधकामाचा रस्ता केलेला आहे. म्हणजेच आम्ही जवळपास भूतलेणीपाशी आलेलो आहोत. अतिशय सुंदर अशी ही भूतलेणी आहे. आम्हाला फार आनंद झाला. तिथे येऊन खूप आनंद वाटला. खूप छान अशी ही भूतलेणी आहे. खूप अतिशय सुंदर. सर्वांनी या इकडे या लेण्यांना भेट द्या. आम्ही 50 ते 60 लोकांचा समूह आलेला आहोत लेणी संवर्धनासाठी. किती सुंदर आहे बघा. इथूनच बघा लेणी. आणि आम्ही वरती पण पुढे चाललोय. नाही उठल्या पडून उठले पडून उठले. आलो भूतलेणीवर आलेलो आहोत. आता ही आजच्या लेणीमधले शेवटची लेणी, कारण आता खूप उशीर झालेला एवढी लेणी आपण पाहणार आहोत. सेम सेम त्या लेणी सारखीच आहे. आले की नाही? तर ही बुद्धलेणी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे बुद्धलेणी, परंतु याला भूतलेणी असं म्हटलं जातं. त्यांना स्पष्ट बोलता येत नाही, त्याच्यामुळे उच्चार करता करता भूत असं याचा शब्द प्रयोग केला गेला आहे. प्रचार आणि प्रसार आहे, परंतु याला भूतलेणी म्हणतात. तिथं त्यांना म्हणता येत नाही म्हणून तिथं भूतलेणी असं त्यांनी पाणी केलेलं आहे. वाक्य प्रयोग केला. बुद्धलेणी आहे. पाणी स्वच्छ आहे, पिण्यास योग्य नाही तसं स्वच्छ बऱ्याच. दोन्हीकडनं जॉईंट असेल. हा हा हा. तर ही आहे बुद्धलेणी. याला नीटसा उच्चार करता आला नाही म्हणून भूत असं म्हटलं गेलं आहे, पण खऱ्या अर्थानं ही बौद्ध लेणी आहे. बघा आपण पाहतो इथे सुद्धा वरती सुद्धा भंतेंचं ध्यान कक्ष आहेत. हे बघा आपण बघतोय वरच्या ह्याच्यावरती पण काही पर्यटक वरती गेलेले आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि एकदम पौराणिक असणाऱ्या अशा प्रकारच्या शिल्पकला असं हे बघायला.
प्राचीन लेण्या आहेत, बुद्ध लेण्या आहे असं इथं माशेराला. चला चला. हा खालचा नजारा आपण बघतोय, इथून वरून लेणीच्या वर आलोय आणि हे खाली, हो खालून हे बघा सर्व. खालचं मोजायला गेलो तर 16 फूट खोल आहे. हो ना. तर ही बुद्ध लेणी आहे, तिला भूत लेणी आहे म्हणतात. चुकीचा शब्द प्रयोग या ठिकाणी करण्यात आलेला आहे, पण खऱ्या अर्थाने ही बुद्ध लेणी आहे. आपल्या सर्वांनाच माहीत असेल की लेणी म्हटलं की बुद्ध लेणी, प्राचीन बुद्ध लेणीच. फक्त भंतेची शांततेमध्ये ध्यानसाधना करण्यासाठी याची निर्मिती करत असायची. आता याला इथं चुकून कोणाच्या तरी तोंडून भूत लेणी गेला आणि ते भूत उच्चार नीट आला नसल्या कारणानं त्याचा शब्दप्रयोग त्यांनी भूत हाच केलेला आहे. तर खऱ्या अर्थानं ही बुद्ध लेणी आहे. आम्ही या लेणीवर आलो आहे, विविध ठिकाणं बघितल्यात. खूप सुंदर अशी लेणी आहे आणि ह्याचं संवर्धन पण आपल्याला केलेलं दिसतंय. बघा बरेच विकास झालेला आहे. हे लेणीचा खालील रस्ता बघा, दगडांचा रस्ता पक्का केलेला आहे. सुरक्षितरित्या इथं येतात, पर्यटक येतात इथे सर्व. तसेच बुद्ध भिक्खू सर्व इथं ध्यान साधण्यासाठी सुद्धा येत आहेत. आणि आता हे संपूर्ण इथं पाली भाषेमध्ये काहीतरी हे सर्व दगडीतलं कोरीव काम आहे. आता पूर्वीचं प्राचीन असं आहे. पहा इथं पाली भाषेमध्ये काही प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाली भाषेतून काही ना काही इथं लिहिलेलं दिसतंय. त्यावरून लक्षात येत असेल प्रत्येक लेणी ही फक्त आणि फक्त बुद्ध लेण्याच आहेत. यावरून आपल्याला चला आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आमचं लेणी वगैरे झालं, संवर्धन बघून वगैरे झालं, माहिती घेतली. छान लेणी आहेत. हे बघा आता आम्ही बाय बाय करतोय. ही लेणी आम्ही बघितली. आता सगळ्यांनी तर सुरू झालेलं आहे. ही लेणी आम्ही बघितली. परत एकदा हा परत येऊ. धन्यवाद धन्यवाद. जय भीम सगळ्यांना. बाय. हम तुम्हारे साथ है. सेम लेण्या आहेत दोन्ही पण. बघा हे आपण अगोदर बघून गेलो होतो, परत बघायची आवश्यकता आहे का? पण परत येताना आपण त्यांना परत एकदा दाखवूया. बघा फार छान लेण्या म्हणजे लेण्याच अतिशय सुंदर स्वरूप असतं या लेण्याचं. किती कोरीवाशी दगडात. चला चला निघालोय बरं का घरी. आता परतीच्या प्रवासाला निघालोय. आले का सगळे? आले सगळे? बाय बाय. हॅपी जर्नी. चला बाय 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 बाय. चला आलो आम्ही म्हणावं घरी चाललोय परत. आम्हाला सगळं प्रसन्न वाटलं, सगळ्या लेण्या आणि त्यांचा इतिहास जाणून आम्ही सगळ्यांना म्हणजे आनंद झालो. आणि पुन्हा बुद्धांकडे वळण्याची लहान मुलांना माझ्या प्रेरणा मिळाली. छान. इथून पुढे असेच आम्ही असंच लेणी संवर्धन करणार, असंच पर्यटन जाणार म्हणजे आम्हाला महापुरुषांचा इतिहास कळेल, आम्हाला स्थळे कळतील महत्वाची. हो ना. हा जायचं जायचं. आनंदात प्रवास झाला. सुखरूपणे आता घरी पोहोचतोय. हो की नाही? परतीचा प्रवास खूप सुखरूपपणे चालू आहे. हो. आणि येतानाचा पण खूप आनंदीदायी प्रवास होता. सकाळच्या पार करून पण आम्ही थकलेलो नाही. पहाटेच्या शांत वातावरणामध्ये आपला प्रवास सुरू झाला. ते संध्याकाळच्या शांततेमध्ये आता परत रिटर्न चाललोय. कष्ट केले जाती जाती वाटून काढले. आमच्या वतीने आपण काय करणार आहोत? एक सत्कार घेणार आहोत. धन्यवाद ताई. खूप खूप थँक्यू. धन्यवाद ताई. अजून गती मिळव.
नक्की ताई, थँक्यू. थँक्यू. तर जय भीम नमो बुद्धाय सर्वांना. जय भीम नमो बुद्धाय. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत आमची जी धम्मसल चालली आहे त्याबरोबर त्यासाठी आमच्या बरोबर आमच्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे जिल्हा शहराध्यक्षा तथा केंद्रीय शिक्षिका तथा श्रामनेरी आदरणीय सुनीताताई रोकडे आमच्या सोबत आहेत आज. आणि आम्ही त्यांचा आज पंचशील देऊन सन्मानित त्यांना करत आहोत. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. जय भीम ताई. जय भीम. धन्यवाद आल्याबद्दल. जय आप बुलाए और हम नहीं. ऐसी बात ही नहीं हो सकती.